नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 29 एप्रिल. 29, 30 आणि 1 अशी 3 दिवसाची सुट्टी आणि त्याचा हा ठरलेला आमचा एक अनप्लॅन प्लॅन. आता हा याच्यामध्ये आपल्याबरोबर आहेत चेतन पवार. सध्या ते ड्रायव्हिंग स्किल त्यांचं दाखवत आहेत. माग अचानक भयानक आणि प्लॅनला हो बोललेले श्रीतेज जगताप आणि बळबळ आलेले सुनील पवार, कारण चौथा मेंबर पाहिजे गाडीत. तर अशा प्रकारे आपला अनप्लॅन ट्रिप चालू आहे. तर आत्ता अनप्लॅनमध्ये प्लॅन करतोय की हरिहरेश्वरचा. तर बघूया नक्की प्लॅन कोणता होतोय. त्यासाठी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आजचा आमचा हा अनुभव आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि आत्ता आपण आहोत लपतळवाडी येथे. माणकीमधून श्रीतेज जगताप यांना पिकअप केलं, वाल्यातून स्वप्नील याला पिकअप केलं आहे आणि आम्ही दोघं आलोय पुण्यावर. मस्त असा सूर्यास्त होतोय आणि आत्ता आपण पोहोचतोय वीर येथे. वीरमधून आता आपण आपला हरिहरेश्वरचा प्रवास चालू करतोय. आता आपण भोरमध्ये आलेलो आहे. तर भोरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आता मी तुम्हाला दाखवतो. सूर्योदय, असा कडक सूर्योदय आज आम्ही पाहिला. तर आता भोर ओलांडून पुढं भोरच्या घाटातून पुढं आलोय. तर इथं समोर नीरा देवधर धरण, हा व्यंगम नजारा नीरा देवधर धरणाचा. समोर दिसतंय नीरा देवधर जलाशय. तर आता वरंदा घाट प्रारंभ झालेला आहे. आत्ता वाजलेले आहेत 7:15. भाटघर धरणावरील सूर्यास्त पाहून आपण आता हरिहरेश्वरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. आणि हा वाटेत असलेला वरंदा घाट. परत रात्री ट्रॅव्हल केलं कोकणापर्यंत. गाडी किती चालवली हेवी ड्रायव्हर झाला आता. आणि असं घाटामध्ये ना लाईटचं लगेच समजतं, दिवसा समजत नाही एवढं. तर आता महाडमध्ये नीलकमल हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आता आम्ही जेवणासाठी पनीर चिल्ली मागवलेली आहे. स्वप्नी व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे त्यासाठी व्हेज. आणि इकडं श्रीतेज आणि चेतन आमच्या तिघांसाठी चिकन हंडी मागवली. तर आता आपण जाताच आणि हॉटेलसुद्धा आपण बुक केलेलं आहे इथूनच. ते तुम्हाला आता मी गेल्यावर दाखवतो हॉटेल. तर रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही आमच्या रूममध्ये चेक इन केले. इकडं टॉयलेट बाथरूम आणि इकडून आपण चेक इन केलेले आत्ताच. आणि इथे आता फ्रेश होतो आणि डायरेक्ट झोपणार आहे आम्ही. तुम्हाला भेटू उद्या सकाळी आणि तुम्हाला दाखवणार आहोत हरिहरेश्वर बीच. इकडे श्रीतेज फ्रेश होत आहेत आणि टॉयलेट बाथरूम जरा बघूया कसं आहे. आणि चांगलं आहे क्वालिटीचं टॉयलेट बाथरूम, काही प्रॉब्लेम नाही. चला, ओके, बाय बाय बाय. सकाळचे 6:30 वाजले. आपल्याला एक व्ह्यू पॉईंट मिळालेली आहे. आणि हा सकाळचा सूर्योदय होतोय. आणि या बाजूला समोर आहे हरिहरेश्वर बीच. रेडी टू एक्सप्लोअर हरिहरेश्वर. आता सर्वजण रेडी झालेले आहेत. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट चालू आहे. स्वप्नील सुद्धा रेडी, चेतन सुद्धा रेडी झालं आहे. असा
ब्रेकफास्ट आपण सफरचंद, केळी, मोसंबी आणि द्राक्ष आणलेली आहेत. तर आता हे खाऊया आणि निघूया. हां मग काय हे आहे हरिहरेश्वर मंदिर. तर मंदिरामागूनच जी हरिहरेश्वरची जी प्रसिद्ध व्हॅली आहे त्याच्याकडे जाण्यासाठी हा एक छोटासा ट्रेक आहे. तर आत्ता आपण त्या बाजूला निघालेलो आहे त्या व्हॅलीकडे. तर मंदिराचं हे दृश्य मागे. तर आता या व्हॅलीकडे जातानाच इथं हरिहरेश्वर बीचचं होणार हे निसर्गरम्य दृश्य. मागे हे हरेश्वर मंदिर आणि आता आपण हा ट्रेक चालू करतोय. 1 2 3 स्टार्ट. एकदम मस्त असं वातावरण आणि इकडे वॉटर स्पोर्ट चालू आहेत बीचवरती. माझा स्वप्नील फोटोग्राफी करतोय, श्रीतेज मस्तपैकी ट्रेकिंग करतोय आणि आता आपण चाललेलो आहे वरती त्या व्हॅलीकडे. तर इकडे हे बीच वाटलं आणि इकडून थंड. त्या व्हॅलीकडे जाण्याचा हा मार्ग. तिथे छान येतील फोटो आहे का नाही? ईश्वर मंदिराकडून आपण आलेलो आहे इकडे आणि इकडून या व्हॅलीकडे जाण्यासाठी हा इथून एक मार्ग. अत्यंत मोहक दृश्य. तर हे स्टीप व्हॅली. आता इथून आपण खाली जाणार आहोत. तर आता मी त्या व्हॅलीपासून जरा अंतरावर आलो आहे. इकडं पूर्ण कोणच नाही आहे, मोकळी जागा आहे पूर्ण. आणि इथली जे दगड बघेल आपण तर या दगडांमध्ये इकडून तिकडे डायरेक्ट आरपार जाऊ शकता असे होल्स आहेत. अशा प्रकारचे सर्व होल्स झालेले आहेत. आणि खाली जर बघताल ना तर खाली पूर्ण एक दगडामध्ये असे रिंग तयार झालेले आहेत. प्रत्येक ठिकाणी असे रिंग दिसत आहेत पूर्ण. तर मे बी हे समुद्राच्या पाण्यामुळे झालं असेल. प्रत्येक ठिकाणी रिंग पाहायला मिळेल आपल्याला. या बाजूला तर जरा जास्तच आहेत. दगडामध्येच गोल रिंग तयार झालेली आहे. समोर डायरेक्ट बीच. आरवी बीच. आणि हा संपूर्ण बीचच्या बाजूनं हा रोड. टेंट सुद्धा लावलेला आहे इथं. खाली गाडी गेली असते आपल्या बीचवर. आता पूर्ण आहे का बघ. हाच तो असेल रे बीच. मग आणि मध्ये आलेली आहे. तर आरवी बीच वरून दिसणार आहे निसर्गरम्य असं दृश्य. लवकरच आपल्या फॅमिलीमध्ये एक ड्रोन येण्याची शक्यता.
तर आत्ता दिव्यागरच्या जवळच थांबलेलो आहे आपण सी फूड पॉईंट येथे जेवण करण्यासाठी. तर आपण मागवले 2 सुरमई थाळी, 1 पापलेट आणि स्वप्नीलसाठी व्हेज थाळी. तर बघूया आपण इथे टेस्ट कशी आहे. लवकरच मी तुम्हाला याची चव सांगेल. ताव मारताना श्रीप्रसाद काय तिथे स्वप्नील खातोय व्हेज थाळी आणि चेतनने घेतलेली सुरमई थाळी आणि आपली आहे इथे पापलेट. दिव्यागार बीच, दिव्यागारमध्ये नवी होता, आता येताना चालू. चेतनचं पोरगं पण असंच बाहेर ना, तर वरची जाऊन दुसरी गाडी येईल. हाणेल ना त्याला मी. तो परत ब्लास्टर वगैरे घेईन. इथंच आपण मग अशी फोटो काढला होता. आता फक्त ॲस्टर बघा. दिव्यागरवरून आता आरवी बीचवर आलोय. आरवी बीचवर मस्तपैकी सनसेट होतोय. तर आरवी बीचवरील हा सनसेट आणि ही आमची टीम. श्रीतेज, स्वप्नील पडलेला आहे आणि चेतन डान्स करतोय. सलमान आला, सलमान आला, सलमान आला.